आपलं मिशन काय महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्राचं मिशन आहे की महाराष्ट्राला प्रत्येक नागरिकाला हे आपल्याला सुरक्षित अन्न द्यायचं आहे, शुद्ध सकस दूध द्यायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भेसळमुक्त महाराष्ट्र दुधाच्या बाबतीत करायचं आहे. हे करत असताना फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला डेव्हलप करायची, पूर्ण इकोसिस्टम आपण डेव्हलप करत आहोत आणि याच्यामधलं गायडिंग प्रिन्सिपल हे पब्लिक हेल्थ हे आहे आणि त्याचबरोबर जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना प्रमोट करणं, त्यांना सपोर्ट करणं आहे आणि नॉन जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना पनिशमेंट करणं, त्यांना सिस्टमच्या बाहेर काढणं हे आहे. याच्यामध्ये आरोग्यविषयाच्या दुधातल्या ज्या थोडक्यात मी परत रिपीट करून चिंता काय आहेत, तर पाण्याची भेसळ होते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सिंथेटिक दूध वापरलं तर दुसरा मुद्दा आहे. युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन इत्यादी रसायनांचा वापर करतो, तो पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे, तो पॉयझनस आहे, दॅट इज नॉट अलाउड, ते करता येणार नाही. मिल्क, फॅट व एसएनएफ याचं मानांकाप्रमाणे मानांकांचं उल्लंघन करता येणार नाही. अफ्लाटॉक्सिन, M1 आणि अँटीबायोटिक रेसिड्यू आहेत ते याच्यात असणं अपेक्षित नाही, जे लिमिट आहे त्याच्या बाहेर त्याच्यामध्ये येता कामा नयेत. कोल्ड चेन मेंटेन करणं मॅन्डेटरी आहे. विना परवाना किंवा विना नोंदणी कोणताही उद्योजक याच्यामध्ये काम करू शकत नाही. चुकीचे लेबलिंग, ग्राहकाची दिशाभूल हे करता येणार नाही. अस्वच्छ परिसर किंवा अन्न हाताळ्या कर्मचाऱ्याच्या हेल्थकडे दुर्लक्ष किंवा अनहेल्दी कर्मचाऱ्यांनी ते करणं हे अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून फार्म टू प्लेट या तत्वावरती ही जी इकोसिस्टम असणं अपेक्षित आहे ती परिपूर्ण विशेष सायकल करण्याचा आपला उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 25 रिफॉर्म्स या ऑर्डरच्या माध्यमातून आपण इम्प्लिमेंट केले. थोडक्यात त्याची लिस्ट इथं मी दिलेली, मी परत ती वाचत नाही, आपण त्याच्यामध्ये वाचू शकता. त्याच्यामध्ये आणखी आपण अवेअरनेस क्रिएट करू शकता आपल्या माध्यमातून. संपायच्या अगोदर फक्त 2 गोष्टी. पहिलं आपलं जे होतं, आपण निरीक्षण करायचो, नमुना घ्यायचो, अहवाल द्यायचो आणि कारवाई करायचो किंवा कारवाई झाल्यास सांगायचं. ह्या 3 पॉईंटवर चालवते. आपण आता तसं करत नाही आहे. आपण आता पूर्णपणे एंड टू एंड इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून कारवाई करतोय. हेल्दी फूड, हेल्दी मिल्क, कोणत्याही फूडचा आयटम आणि हेल्दी ह्युमन बिईंग हा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट, हा त्याच्या पाठीमागचा गोल आहे. ते करण्यासाठी आपण अनालिसिस करतो, त्याचबरोबर गुप्त माहिती पण भेटते, इन्फॉर्मेशनही भेटते, त्याचं निरीक्षण किंवा अनालिसिस आपण परत करतो, आपण टेस्टही घेतो, प्रयोगशाळाचं विश्लेषणही करतो, ट्रेसेबिलिटी आपण जसं सांगितलं की N2 आपण ते करण्याचा प्रयत्न करतोय, पुरवठा साखळीचा पूर्ण तपास करणार आहे आपण, मूळ स्त्रोतावरती कारवाई करणं आणि नंतर प्रोसिक्युशन करणं या पद्धतीनं काम चालणार आहे. फक्त जो कोणी व्हेंडर आहे याच्यापुरतं मर्यादित न राहता तर पूर्ण ट्रेस आउट करून त्या सायकलमध्ये जे कोणी एलिमेंट इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांवरती ह्या गोष्टी लागू आहेत. अशा दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत.